पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी कुठल्या प्रकारची तयारी केलेली आहे आणि कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारची तयारी केली आहे. सर काय सांगाल? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक पवार, भोर पोलीस स्टेशन. भोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एकूण 136 बूथ आहेत आणि 119 इमारती आहेत. प्रत्येक इमारतीवरती वरिष्ठामार्फत निवडणूक आयोगाने दिलेल्या स्केलप्रमाणे बंदोबस्त लावण्यात येणार आहे. 100 मीटरला सुद्धा तोच बंदोबस्त लागणार आहे. प्रत्येक नागरिकाने निर्भय मतदान करावे यासाठी जनजागृती सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था कुठेही बिघडणार याची पोलिसांतर्फे योग्य ती खबरदारी घेतली जाईल. सर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे काय वेगळं नियोजन केलेलं आहे? एकूण 136 बूथ आहेत. ते आम्ही पोलीस सेक्टरमध्ये 8 सेक्टरमध्ये विभागलेले आहेत. बूथवरचा बंदोबस्त वेगळा राहणार आहे आणि पेट्रोलिंग करता आमच्या 8 विभाग केलेले आहेत. प्रत्येक विभागाला 1 अधिकारी 4 कर्मचारी आपण नेमलेले आहेत. कुठलाही जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तात्काळ मदत पोहोचण्यासाठी आमची सेक्टरची गाडी तात्काळ तिथे पोहोचल्याने योग्य ती मदत होईल आणि प्रत्येक नागरिकांना आपण निर्भयपणे मतदान करावं. तर हे होते भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार. सर्व नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावं आणि कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.